नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. पिंपरी चिंचवडमधील आर्य समाज सभागृहात सायली उर्फ आतिसाची शुद्धीकरण प्रक्रिया आणि घर वापसीचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सायलीनं 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफ तासेशी लग्न करणं आपली चूक होती. लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केलं गेल्याचा आरोप सायलीनं केलाय. याबाबत अनेक वेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही असंही सायलीनं सांगितलंय. दरम्यान यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांना धडा शिकवणार असा इशारा उमा खापरेंनी दिला. तर पोलीस यंत्रणा आणि कायदे लव्ह जिहाद सारखे प्रकार रोखण्यासाठी अपयशी ठरतायत. त्यामुळे कठोर कायदे करण्याची गरज असल्याची मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. खरं तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, वेगवेगळ्या पदावर तुम्ही होतात आणि असं असताना तुम्हाला तिथनं बाहेर का पडता आलं नाही? नेमकी याची सुरुवात कशी झाली? तर होतं काय, आम्ही मुली म्हणून एक फक्त इमोशनल विचार करून खूप काही मोठे मोठे निर्णय घेतो, पण ते काही वेळा आयुष्यात खूप भारी पडतात आपल्याला. त्यामुळे आणि समज नसल्यामुळे किंवा जगाची माहिती नसल्यामुळे खूप असे निर्णय घेतले जातात आयुष्यात आणि मुली खचून जातात. आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती ही खरंच खूप वेगळी आहे. हे राहता राहता आपल्याला कळतं, म्हणजे मला तरी कळलं. बायकांना स्त्रियांना जो सन्मान दिला जातो, जे प्रेम दिलं जातं, ते त्या जातीत मी आजपर्यंत 10 वर्षात बघितलं नाही. हे मी बोलू शकते कारण मी स्वतः ते भोगलंय, नाही तर मी बोलली नसती. माझेही विचार थोडे वेगळे सेक्युलर असते. पण आता जेव्हा मी सगळं हे सहन करून, 4 मुलं आहेत माझी लहान, त्यांच्यासाठी म्हणून ही लढाई आहे माझी. आणि खूप लोक आपली आहेत जी साथ देतात. पण मग याची सुरुवात कशी झाली होती? तो जो संबंधित व्यक्ती होता तो आता कुठे आहे आणि काय त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आहे? सध्या कोर्टातनं चालू आहे, आपली लढाई चालू आहे. ते कोर्ट जे ठरवेल ते आपल्याला तुम्ही म्हणताय 10 वर्षात बाहेर पडता आलं नाही, मग आता कशा तुम्ही आलात आणि कोणाची मदत झाली? पोलिसांकडे गेला होता? हो, मी गेली, पण सुरुवातीला असा खास प्रतिसाद मिळाला नाही पोलिसांकडनं. पण आता जे आपले कमिशनर आहेत मीरा रोडचे, मीरा भाईंदरचे कमिशनर आहेत कौशिक साहेब आणि DCP साहेब आपले, ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि या बाबतीत, या विषयात ते खूप सिरियसली लक्ष घालतात. त्यामुळे मला ह्यावेळी नक्कीच मदत झाली. आणि खास करून आपले समीर कुलकर्णी सर, मिलिंद एकबोटे सर, जे मदत झाली तुम्हाला. परंतु आता तुमची मागणी काय या सगळ्या प्रकरणानंतर, हे खूप महत्वाचं? माझी मागणी हीच आहे की ह्याच्या पुढे कुठच्याही मुलीशी असे प्रकार होताना समोरच्याचं धाडसच होऊ नये. कारण एक स्त्री आहे म्हणजे ती आदिशक्ती मानली जाते आपल्या संस्कृतीत. त्यांच्यात भलेही नसेल मानली जात, पण आपल्यात ती स्त्री एक आदिशक्ती म्हणून तिला आपण मान सन्मान देतो. त्याचा त्यांनीही सन्मान करावा. तर आता सायली पुन्हा इकडे आलेली आहे. शुद्धीकरणाची प्रक्रिया, होम हवन, मंत्रोपचार आपण बघितलेत. त्याही पेक्षा तिचं आता नाव बदलल्या गेलंय. आद्या सुर्वे असं तिचं नामांतरण करून तिचं पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये स्वागत केलं गेलं. आणि या सगळ्याकडे आता समाज कसा बघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूरज पाटील सर, गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. आज महिला दिन आहे. महिलांसाठी पोलिसांची जी भूमिका आहे ती जेवढी अपेक्षित आहे चांगली, तेवढी आज नाही आहे. ही आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे. या मुली अनेक वेळेला पोलीस स्टेशनला गेल्या, पण पोलिसांनी त्यांची तक्रार कधी घेतलेली नाही. हिची जी सासू आहे लेडी डॉन गुलशन पटेल उर्फ तासे, तिला 3 नवरे आहेत आणि त्या बाईने जवळजवळ त्या ठिकाणी 300 कोटीची प्रॉपर्टी जमा केलेली आहे. ती लँड माफिया आहे आणि तिने बांगलादेशी घुसखोरांची वसाहत निर्माण केलेली आहे. जे कोणी आमच्या मुलींच्या समोर अशा वाकड्या नजरेने बघत असेल आणि जे कोणी आमच्या मुलींवर असा अत्याचार करत असेल त्यांना आम्ही सोडणार नाही.
शासन आमच्याबरोबर आहे, परंतु तरीही त्याच्या कायद्याच्या विरोधात जाऊन सुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हा सुद्धा संदेश मी या अशा ज्या नराधम आहेत त्यांना आपल्या माध्यमातून देऊ इच्छिते. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे थेट पिंपरी चिंचवड मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आता तरी काही कारवाई होऊ शकते का? खरं तर आपण दृश्यांमध्ये बघितलं तसं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ही जी अतिजा आहे किंवा सायली जिला आपण बघतो आहोत, तिचं आज शुद्धीकरण केलं गेलं आणि त्यासाठी होम हवन मंत्रोच्चार यज्ञ अशा पद्धतीची विधी केल्या गेली आणि त्यानंतर तिचा हिंदू समाजामध्ये आज प्रवेश करून घेतला गेला. अर्थातच हे सगळं होत असताना मोठे लोकप्रतिनिधी खासदार मेधा कुलकर्णी असतील, आमदार उमाताई खापरे असतील, त्याचबरोबर मिलिंद एकबोटे आणि बजरंग दलाचे कुणाल साठे अशा अनेक जे पदाधिकारी होते हिंदुत्ववादी संघटनेचे ते होते. या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मागील 10 वर्षापासून म्हणजे लग्न झाल्यानंतर सायलीचा अतोनात छळ केला जात होता आणि तिला बाहेर पडू दिलं जात नव्हतं. पोलिसांकडूनही दखल घेतली जात नव्हती. मात्र तिला आता तिच्या सासरच्या घरच्यांकडनं तावडीतनं आम्ही सोडवलं आणि अशा पद्धतीनं तिचं शुद्धीकरण करून आता तिची घर वापसी केलेली आहे. मात्र इथेच प्रश्न निर्माण होतो. सायली जी आहे ती उच्च शिक्षित आहे. आपण बघितलंय की फेमिना मिस इंडिया असेल किंवा विविध सौंदर्य स्पर्धा असतील त्याच्यामध्ये भाग घेणारी ही तरुणी 2016-2019 मध्ये राज्यभर तिच्या नावाची चर्चा होती. लग्न झाल्यानंतर मात्र बोरिवली वेस्ट मध्ये ती तासे नावाच्या कुटुंबियाच्या घरी गेली आणि प्रेमविवाह होता. तिचा घरच्यांचा विरोध झुगारून तिनं लग्न केलं होतं. मात्र 10 वर्षात तिला जे अनुभव आले तिने स्वतः सांगितले. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर काय बाबी आतापर्यंत त्यांनी तक्रारी केल्या किंवा त्यावर कारवाई झाली का ही बाब समोर आलेली नाहीये. दुसरीकडे ज्या पद्धतीने आरोप केले जातात की तिचा बरोबर छळ झालाय, तिच्यासोबत तिला 4 मुलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.